नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज संपूर्ण महाराष्ट्राला या एकाच प्रश्नाचं उत्तर हवं असेल. सगळेजण केवळ या गोष्टीसाठी उत्सुक आहेत की कोर्टाचा निकाल नेमका काय लागलेला आहे. कारण हा निकाल देताना कोर्टानं जी भाषा वापरलेली आहे त्याच्यामुळं काहींच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण त्या भाषेचा पुस्तकी अर्थ वेगळा आहे आणि व्यवहारातला अर्थ वेगळा आहे, हे पण आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. मुळामध्ये आज कुठल्या गोष्टीचा निकाल येणार होता, तर आज निकाल याचा येणार होता की महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत अरुणाचलच्या नबाम रेबिया प्रकरणाच्या फेरविचाराची गरज आहे की नाही, आणि तशी गरज असल्यास हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यावं, ही मागणी उद्धव ठाकरे गटानं केलेली होती. आज त्या संदर्भातला निकाल आलेला आहे. आता आज निकाल देताना कोर्टानं काय म्हटलेलं आहे, एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अजूनही हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे गेलेलं नाही आहे. काल पण 5 न्यायमूर्तींचंच पीठ हे प्रकरण ऐकत होतं, उद्या पण 5 न्यायमूर्तींचंच पीठ ऐकणार आहे. त्यामुळं 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडं हे प्रकरण आत्ता या क्षणी गेलेलं नाही आहे, जी ठाकरे गटाची मागणी होती. सगळ्यात आधी तर आपण निकाल देताना कोर्टानं काय म्हटलेलं आहे हे थोडक्यात बघूयात. शब्द न शब्द जसाच्या तसा मी तुम्हाला वाचून दाखवतो. कोर्टानं जे म्हटलं आहे, कोर्ट असं म्हणतं आहे, नबाम रेबिया निकालाच्या फेरविचाराचा मुद्दा स्वतंत्रपणे संदर्भहीनतेनं महाराष्ट्राच्या केसमधला घटनाक्रम लक्षात न घेता करता येणार नाही. नबामच्या केसमधली तत्त्व या केसमध्ये लागू होतात की नाही याबाबत अधिक खल गरजेचं आहे, आणि त्यामुळं हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे पाठवायचं की नाही हे मुख्य केसच्या मेरिटबाबतच ऐकून त्यावेळी आम्ही ठरवू. आता त्यावेळी आम्ही ठरवू याच्यामुळं एक शक्यता ओपन झाली आहे असं लोकांना वाटत असेलही, पण एक लक्षात घ्या की हे सगळं प्रकरण जर फेरविचार करायचा असेल तर 7 न्यायमूर्तींकडे द्यावं लागेल. ते आत्ता दिलं आहे का? नाही. कालसुद्धा 5 न्यायमूर्ती ऐकत होते. आता 21 तारखेला जी सुनावणी होणार आहे तीसुद्धा 5 न्यायमूर्तींच्याच पुढं होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 21 तारखेपासूनची सुनावणी ही केवळ नबाम रेबियाच्या रेफरन्स संदर्भातली नाही आहे, तर ती मुख्य केस संदर्भातली आहे. महाराष्ट्राच्या या सत्ता संघर्षामध्ये एकूण 6 याचिका आहेत आणि त्या 6 याचिका एकत्रितपणे ऐकण्यासाठी 21 तारखेपासून आता सुनावणी होणार आहे. आणि त्याच याचिकेच्या दरम्यान जेव्हा नबाम रेबियाच्या या अचूकतेचा मुद्दा येईल तेव्हा तो आम्ही कन्सिडर करू, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. म्हणजे ठाकरे गटाची मागणी फेटाळली आहे का? पुस्तकी भाषेत अनेकांना वाटेल की नाही, सुप्रीम कोर्ट नंतर विचार करू असं म्हणतं आहे, पण व्यावहारिकदृष्ट्या बघायला गेलं तर ती मागणी फेटाळली असाच त्याचा अर्थ होतो. त्याचे कारण एक आहे, 7 न्यायमूर्तींचं पीठ जर याच्यामध्ये यायला पाहिजे होतं तर ती या संपूर्ण केसच्या घटनाक्रमामध्ये येण्याची जी वेळ होती ती आत्ताची होती. या एका मुद्द्यासाठी 3 दिवस सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेले होते, युक्तिवाद पूर्ण झालेले होते. आणि आता जे सुप्रीम कोर्ट निकालामध्ये म्हणतं आहे की नबामच्या निकालाचा स्वतंत्रपणे संदर्भहीनतेनं विचार करता येणार नाही, त्याच्यातले फॅक्ट्स लक्षात घ्यायला पाहिजेत. मग हे फॅक्ट्स लक्षात घेण्यासाठीच तर गेल्या 3 दिवसापासून सुनावणी सुरू होती. आणि जर याच्या संदर्भात आपलं पूर्ण मत झालेलं नाही आहे असं जर सुप्रीम कोर्टाला वाटत असतं तर त्यांनी आज निकालाची वेळ दिलीच नसती. त्यांनी ही सुनावणी जी आहे ती पुढे चालू ठेवली असती, अजून त्याच्या संदर्भात युक्तिवाद झाले असते आणि मग त्यांनी आपलं मत बनवलं असतं. पण हे न करता त्यांनी आज निकाल राखून ठेवला. परवाची जी कालची सुनावणी होती 3 दिवसाची ती बंद केली, म्हणजे पूर्ण केली. एक प्रकारे त्यांचं मत सगळं ऐकून घेतलं आहे आणि त्याच्यानंतरचा हा निकाल आला आहे. त्याच्यामुळं आधी पण 5 न्यायमूर्तींचं पीठ, उद्यापासून पण परत 5 न्यायमूर्तींचंच पीठ आहे. मग मधल्यामध्ये ही 7 न्यायमूर्तींच्या पीठाची मागणी गेली कुठे? तर ती आत्ता तरी रद्द झालेली आहे, ती मान्य झालेली नाही आहे, हे कुठंतरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता नबाम रेबियाची जी केस आहे किंवा त्याच्या संदर्भातले जे मुद्दे आहेत ठाकरे गटाचे, ते सगळे याच्यामध्ये संपतायत का? तर जरूर संपत नाहीत. कारण हा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं कोर्टाने एक प्रकारे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की नबामचा या निकालाचा फेरविचार तर आम्ही करत नाही आहे, पण याचा अर्थ या महाराष्ट्राच्या केसमध्ये हे सगळे मुद्दे गैरलागू ठरतात, महत्त्वाचे ठरतात असा पण नाही आहे. तुम्ही त्या संदर्भातले आर्ग्युमेंट पुढे करत राहा, एवढं कोर्टाला सांगायचं आहे. कारण जर त्यांनी असं सांगितलं असतं की नबामच्या फेरविचाराची गरज नाही आहे, तर याचा अर्थ मग जसाच्या तसा निकाल महाराष्ट्राच्या केसला लागू होईल असा पण एक दुसरा अर्थ काढला गेला असता. आणि तिथंच निकाल स्पष्ट होतो मग की नेमकं काय होणार. कारण नबामचा निकाल असं सांगतो की अविश्वास प्रस्तावाची नोटीस प्रलंबित असेल तर अध्यक्षांना अपात्रतेची कारवाई करता येत नाही. पण
ज्या अर्थी कोर्टानं ती एक थोडीशी शक्यता ओपन ठेवली आहे त्याच्या संदर्भात युक्तिवादाची किंवा विचाराची, तर ती एवढ्यासाठीच आहे की महाराष्ट्रातल्या केस संदर्भात काही इतर जे फॅक्ट्स आहेत त्याचा आम्ही विचार करू, आणि त्यामुळं त्यांनी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणजे नबाम रेबियाच्या अचूकतेचा मुद्दा पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये येणारच नाही असं नाही आहे, तो येऊ शकतो, पण तो युक्तिवादाच्या दरम्यान येईल. आणि दुसरं एक झालेलं आहे की आता सुनावणी 21 तारखेपासून जी होती आहे ती एक प्रकारे सलग सुनावणी होण्याची शक्यता आहे, कारण 5 न्यायमूर्तींचंच घटनापीठ हे प्रकरण आता ऐकणार आहे. आणि त्यामुळं नबाम रेबियाचा मुद्दा जरी युक्तिवादात येत असला तरी तो रिफर करण्याचा मुद्दा आत्ता तरी कोर्टासमोर नाही आहे, आणि त्यामुळं हेच न्यायपीठ आता पुढच्या काही महिन्यामध्ये साधारणपणे 1.25 ते 1.5 महिन्यामध्ये ही सगळी सुनावणी पूर्ण करू शकतं, आणि त्याच्यानंतर निकाल जो आहे तो येऊ शकतो. आणि त्यामुळं एक लक्षात घ्या की ठाकरे गटाला या सगळ्या घटनेमध्ये किंवा आजच्या मागणी मान्य न करण्यामुळे सेटबॅक बसलेला आहे का, तर तो नक्कीच बसलेला आहे. याचं कारण त्यांची ही जी प्रमुख मागणी होती फेरविचाराची ती याच्यामध्ये मान्य झालेली नाही आहे. आता घटनापीठासमोर एकूण ही सगळी प्रक्रिया सुरू असताना नबाम रेबियाचा निकाल या केसमध्ये इतका महत्त्वाचा का आहे, याचं कारण घटनापीठानं जे 10 मुद्दे निश्चित केलेले आहेत त्या 10 मुद्द्यांमध्ये सगळ्यात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा नबाम रेबियाचाच आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना, आणि त्याच्यानंतर मग त्यांना 16 आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर या नबामच्या निकालामध्ये दडलेलं होतं, आणि त्यामुळं या सगळ्याचा फेरविचार पहिल्यांदा व्हावा ही मागणी ठाकरे गटानं केलेली होती. आता नबाम रेबियाचा फेरविचार होत नाही आहे म्हणजे ठाकरे गटानं लगेचच ही केस हारली असा त्याचा अर्थ होतो का, तर तसंही नाही आहे. आत्ता ही मागणी जरी मान्य झालेली नसली, म्हणजे मागणी मान्य न होणं हा एक मोठा सेटबॅक आहेच, पण तरीसुद्धा या केसमध्ये पक्षांतर बंदी कायदा, त्याच्यानंतर राज्यपालांचे अधिकार यासारखे इतरसुद्धा मुद्दे आहेत. आणि आपण वारंवार म्हणजे गेल्या 3-4 दिवसांपासून तर केवळ या नबाम रेबियाच्याच मुद्द्यावरती विचार करतो आहे, पण या केसमध्ये एकूण घटनापीठानं जे 10 मुद्दे निश्चित केलेले आहेत त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पहिल्या क्रमांकाचा, पण त्याच्याशिवाय इतर मुद्दे नेमके काय आहेत ते आपण थोडक्यात लक्षात घेऊयात. दुसरा मुद्दा आहे अपात्रतेसंदर्भातली याचिका थेट सुप्रीम कोर्टामध्ये यावी की हायकोर्टानं ती आधी ऐकावी, कारण ती याचिका थेट सुप्रीम कोर्टामध्ये आलेली होती त्यामुळं. पुढचा मुद्दा आहे आमदारांच्या अपात्रतेबाबत अध्यक्षांचा निर्णय पूर्ण होऊ शकला नसेल, स्थगित किंवा प्रलंबित असेल, तर अशा स्थितीमध्ये कोर्ट तो निर्णय लागू करू शकतं का, कारण शेवटी हा निर्णय जो आहे तो विधानसभेचा एक मोठा अधिकार मानला जातो, कोर्ट त्याच्यामध्ये पडत नाही. पण जर आता महाराष्ट्राच्या केसमध्ये तुम्ही बघताय की तो निर्णयच अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानं घेऊ दिलेला नव्हता, कारण एक प्रकारे 12 जुलैपर्यंतची मुदतवाढ दिलेली होती आणि दरम्यानच्या काळामध्ये सत्तांतर घडलेलं होतं. तर अशा स्थितीमध्ये हा जो प्रलंबित राहिलेला निर्णय आहे, स्थगित राहिलेला निर्णय, तो कोर्ट स्वतःच्या निर्णयानं तो लागू करू शकतं का, हा एक घटनात्मक प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे अपात्रतेसंदर्भातली याचिका जर प्रलंबित असेल तर त्या दरम्यान सभागृहाची कार्यवाही कशी सुरू राहावी. आपण बघतोय की जुलैमध्ये ही सगळी प्रक्रिया सुरू झाली होती अपात्रतेसंदर्भातली, पण त्याच्यानंतर नवीन सरकार आलं आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या सुरू आहेत. पक्षांतर हा एक प्रश्न खूप पुढचा महत्त्वाचा आहे. जर 10th शेड्यूलनुसार अध्यक्षांच्या अपात्रतेचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करायचा असेल तर त्या दरम्यान घडून गेलेल्या घटनांची संगती कशी लावायची. अर्थातच हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण 10th शेड्यूलनुसार जर पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे शिंदे गटानं, असं जर आत्ता सिद्ध झालं फेब्रुवारीमध्ये, तर जून 2022मध्ये त्याचा अर्थ नेमका कसा लावायचा, ते परत पूर्वपदावरती कसं आणायचं, हा कोर्टासमोरचा एक प्रश्न आहे. सोबत पक्षांतर बंदी कायद्यामध्ये 1/3 बहुमताची सुद्धा एक अट वगळण्यात आलेली आहे. म्हणजे 1/3 बहुमत असलं तरीसुद्धा तुम्हाला विलिनीकरण हाच पर्याय आहे. तर ही जी अट वगळलेली आहे त्याचा नेमका अर्थ काय, हा सुद्धा प्रश्न घटनापीठासमोर आहे. पुढचा प्रश्न जो घटनापीठासमोर आहे, एखाद्या पक्षाचा व्हीप आणि गटनेता ठरवण्यात अध्यक्षांची भूमिका किती महत्त्वाची असते आणि पक्षांतर बंदी कायद्याशी निगडीत हे अधिकार अध्यक्ष कसे वापरू शकतात. तुम्हाला माहिती आहे की बंड झाल्यानंतर ठाकरे गटानं आपले व्हीप सांगितले, आमचे हे आहेत, आमचा गटनेता हा आहे, अजय चौधरी आमचे गटनेते आहेत वगैरे वगैरे. शिंदे गटानं त्यांचे नवीन व्हीप नेमले,
भरत गोगावले हे आमचे व्हीप आहेत असं म्हटलं, तर नेमका कोणाचा व्हीप मान्य करायचा आणि तो अध्यक्षांना पूर्ण याच्या संदर्भातला अधिकार द्यायचा का कसा द्यायचा हे कोर्टाला ठरवायचं आहे. सोबतच एखाद्या पक्षाचे जे अंतर्गत निर्णय असतात ते न्यायालयीन समीक्षेचा भाग होऊ शकतात का, सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांचा अधिकार आणि त्याची मर्यादा नेमकी काय, ते कुणाकुणाला बोलावू शकतात आणि त्यांचे जे निर्णय आहेत ते न्यायिक समीक्षेच्या अंतर्गत येऊ शकतात का. आणि शेवटचा प्रश्न आहे, एखाद्या पक्षातल्या फुटीसंदर्भात इलेक्शन कमिशन निर्णय घेऊ शकतो का. तर हे इतर प्रश्न आहेत की जे नबाम रेबियाच्या व्यतिरिक्त घटनापीठासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळं यासुद्धा प्रश्नांवरती युक्तिवाद होणं बाकी आहे. आज एक नक्की दिसतंय की 7 न्यायमूर्तींच्या पीठाची मागणी जी ठाकरे गटाची होती ती मान्य झालेली नाही आहे. केवळ असं म्हटलं कोर्टानं पुढे विचार करू, पण पुढे विचार करू याचा अर्थ पुन्हा एकदा नीट समजून घ्या. म्हणजे आता विचार करा की आता ते मुख्य केसच्या मेरिटवरती विचार करणार आहेत, म्हणजे मुख्य केस संदर्भातले युक्तिवाद ऐकणार आहेत. तिथं युक्तिवाद करताना परत त्यांना असं मध्येच आठवेल का की अरे नबाम रेबियाचा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, इथं तर आता खरं 7 न्यायमूर्तींचं पीठ व्हायला पाहिजे होतं, मग आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे प्रकरण आपण देऊयात. ती वेळ आत्ताची होती, ती निघून गेलेली आहे. आता या केसच्या दरम्यान तरी याचा परत 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे प्रकरण जाण्याची शक्यता खूप कमी आहे. जाणारच नाही असं कोर्टानं जरूर म्हटलेलं नाही आहे, पण ते केवळ एक सांत्वनपर दिसतंय. त्याच्यामध्ये व्यावहारिक शक्यता जी आहे ती खूप कमी वाटते. हे आपण नीट लक्षात समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं या सगळ्या निकालाचा अर्थ असा आहे की नबाम रेबियाचा फेरविचार तुर्तास तरी सुप्रीम कोर्ट करत नाही आहे. मुख्य केससोबतच ते हे मुद्दे ऐकणार आहे आणि मुख्य केस ऐकल्यानंतर मग एकदा केस ऐकून झाल्यानंतर केवळ निकालामध्ये त्या फेरविचाराची चिंता किंवा भविष्यात याचा फेरविचार व्हायला पाहिजे असं नमूद करून महाराष्ट्राच्या केसमध्ये त्याचा परिणाम फरक जो आहे तो पडणार नाही आहे, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकाल देताना जे कोर्ट म्हणतं आहे की संदर्भहीनतेनं किंवा त्या फॅक्ट लक्षात न घेता विचार करून त्याचा विचार करायला पाहिजे फेरविचाराचा. पण जर त्यासाठीच तुम्हाला 3 दिवस हे युक्तिवाद तुम्ही करत होतात, मग आत्ता जर नाही केलं तर मग परत कधी करणार आहात. त्यामुळं व्यावहारिकदृष्ट्या थोडक्यात जर सांगायचं सोप्या शब्दामध्ये बिहाइंड द सीन याचा अर्थ तर ती शक्यता आता खूप कमी उरलेली आहे. आणि जाता जाता एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट, नबाम रेबिया प्रकरणाचा आपण सारखा उल्लेख करतो आहे. 2016मध्ये जेव्हा हे प्रकरण घडलेलं होतं, अरुणाचलमध्ये काँग्रेसचं सरकार उलथवण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला होता आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालानं तो प्रयत्न फसला. काँग्रेसचं सरकार पुन्हा बसवावं लागलेलं होतं. एक प्रकारे भाजपची नाचक्की या निकालानं झालेली होती. आता विचार करा की याच निकालामुळं महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात जो खेळ झालेला आहे त्याच्यामध्ये परत याच निकालामुळं भाजपचीच नाचक्की होऊ शकते का. एकाच निकालामुळं 2 वेळा नाचक्की होण्याची वेळ भाजपवरती येऊ शकते का. हा मी तुम्हाला विचार करण्यासाठी ठेवलेला प्रश्न आहे. याचं उत्तर अर्थातच आपल्याला कालावधीनं मिळेल. जेव्हा हा निकाल किंवा याचं संपूर्णपणे निकाल अंतिम दिशेकडे जाईल तेव्हा आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. पण आज तुमच्या मनात जो गोंधळ झाला असेल तो नीटपणे दूर करण्यासाठीचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातल्या शंका दूर झाल्या असतील अशी आशा करायला हरकत नाही आहे. काही कमेंट्स असतील, तुमच्या काही तक्रारी असतील, तुमचं काही सजेशन असेल, सूचना असतील तर त्यांचं नक्कीच स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.